नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार दिलेले सोपे उपाय केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊ शकते। त्यासाठी तुम्हाला काही खास वेगळे करण्याची गरज नाही। ठराविक गोष्टी धनत्रयोदशीला खरेदी कराव्या लागतील, मग लक्ष्मीच्या कृपेने धनलाभ जरूर होईल। पुराणात धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळी सणाची सुरुवात मानली जाते। समुद्र मंथनादरम्यान अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी प्रकट झाले होते, तेव्हापासून हा दिवस धनत्रयोदशीच्या रूपाने साजरा केला जातो। या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं, पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत आहे की कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष्मीचा वास असतो। त्यामुळे कधीकधी लोक चुकीच्या वस्तू देखील घरी घेऊन येतात। धनत्रयोदशीला धनतेरस असं म्हणतात। याच दिवशी आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरी यांचा सुद्धा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी आपण धन्वंतरी जयंती, धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी, त्याचबरोबर देवी देवतांचे खजिनदार कुबेर महाराज यांची सुद्धा पूजा आपण या दिवशी करत असतो। या दिवशी आपण काही वस्तूंची खरेदी करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते। त्या वस्तूंच्या मूल्यांमध्ये काही पटीने वाढ होते। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी आपला धनसंचय आपण वाढवला पाहिजे। म्हणजेच काय, आपल्याकडे जे काही धन असेल, धान्य असेल, त्यामध्ये आपण थोडी का होईना भर घालण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाईल। तसं वर्षभरामध्ये भरपूर असे सण येतात की जे लक्ष्मीकारक असतात, किंवा असे काही सण ज्यामध्ये आपण जर आपला धनसंचय वाढवला किंवा त्या वस्तू त्या दिवशी आपण जर खरेदी केल्या तर नक्कीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते। आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाची हीच इच्छा असते की आपल्याकडे आपली गुजराल होईल एवढी का होईना धनसंपत्ती नक्कीच असावी, त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो। त्यामुळे बरेच जण धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करतात। ज्यांची ऐपत असेल तर ते सोन्या चांदीचे दागिने सुद्धा खरेदी करतात। म्हणजेच काय, सोनं चांदी या ज्या महागड्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा ते आपापल्या परीने घेण्याचा प्रयत्न करतात, कारण धनत्रयोदशी हा दिवसच अतिशय शुभ आहे। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी तांब्या पितळेच्या वस्तू खरेदी करणे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते। जर एखाद्याकडे जास्त पैसा असेल तर ते या दिवशी जमीन जागा या सुद्धा आपल्या पैसा गुंतवतात किंवा नवीन काहीतरी व्यवसायाची सुरुवात करतात। कोणी नवीन वाहन खरेदी करतो। पण या वेळेस आपल्याला अजून एक प्रश्न असा पडतो की सर्वसामान्य माणूस की ज्याला दररोजची गुजराल करणे सुद्धा अवघड आहे, तर त्यावेळेस अशा व्यक्तींना सुद्धा प्रश्न पडतो की धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय शुभ दिवस आहे, पण आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत किंवा तेवढं धन नाही आहे। मग आपण धनत्रयोदशीला अशा कोणत्या वस्तू खरेदी करायच्या, तर तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्यांना सोनं चांदी वाहन खरेदी करणे शक्य होणार नाही किंवा त्या गोष्टींमध्ये पैसा गुंतवणे शक्य होणार नाही, तर त्यांनी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात की ज्या खरंच सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहेत। आणि त्या वस्तू जर आपण इतर दिवशी खरेदी न करता, म्हणजेच दिवाळीच्या आधी म्हणा किंवा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणा, तर त्या दिवशी खरेदी न करता तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या घरी या वस्तूंना आणा। यामुळे तुमच्या घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ही एक मान्यता आहे। या वस्तू कोणत्या आपण जाणून घेऊया। या वस्तूंची खरेदी आपण धनत्रयोदशीला जरूर करावी। या वस्तू खरेदी करत आपण आपल्या घरी आणाव्या, यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो। तरी यापैकी जितक्या शक्य होतील, जितके आपली यथाशक्ती आहे तितक्या वस्तू आपण खरेदी कराव्यात। व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला विड्याची पानं खरेदी करायची आहेत। तर धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी आपण कलशामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तर लावतोच, किंवा मग घरी आपल्याला जर तोरण वगैरे बनवायचं असेल तर आपल्याला विड्याची पाने लागणारच आहेत। तर तुम्ही त्या विड्याच्या पानांमध्ये 2 पानं अजून जास्त आणा, कारण या विड्याच्या पानांवर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी हळदी किंवा कुंकुवाने एक पानावर शुभ आणि दुसऱ्या पानावर लाभ असं लिहायचं आहे। तुम्ही काडीपेटीच्या काडीच्या मदतीने लिहू शकता किंवा अगरबत्तीची काडी असते तिने लिहू शकता। जोपर्यंत धनत्रयोदशीची पूजा तुम्ही ठेवलेली आहे
तोपर्यंत तुम्हाला ते देवीसमोर तसंच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हळदीचा आणि कुंकवाचं ते विड्याचं पान उचलून घ्यायचं आहे आणि ते हळदी कुंकवासह तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे। आपण घरच्या घरीसुद्धा एखाद्या भांड्यात पाणी घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपण हे जे हळदी कुंकवाची पानं आहेत ती विसर्जित करू शकतो आणि ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला ओतू शकता किंवा ती पानंसुद्धा झाडाच्या मुळाशी ठेवून देऊ शकता किंवा मातीमध्ये पुरली तरीसुद्धा चालेल। पण तुम्हाला ही विड्याची पानं जी आहेत ती या दिवशी नक्की खरेदी करायची आहेत। लक्ष्मीकारक मानली जातात ही विड्याची पानं किंवा चैतन्याचे प्रतीक मानली जातात ही विड्याची पानं, तर तुम्ही आवर्जून खरेदी नक्की करा। यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे तुम्हाला या दिवशी अख्खे धने खरेदी करायचे आहेत। जास्त नाही, अगदी 10-20 रुपयांचे तुम्ही धने दुकानामधून खरेदी करून आणायचे आहेत आणि तेच तुम्हाला पूजेमध्ये ठेवायचे आहेत। शास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याच्या बिया खरेदी करणं शुभ मानलं जातं। असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते। खरेदी केलेले धणे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये वाहावे आणि उरलेले कुंडीत लावावे। तुमच्या घरात जर धण्याचा झाड असेल तर ते शुभ मानलं जातं, तसंच ते आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं। हवं असल्यास तुम्ही धणे पर्स किंवा तुमच्या तिजोरीतही ठेवू शकता। पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशीच लाह्या आणि बत्ताशे घेऊन यायचे आहेत। याचे फायदे, याचे लाभ तुम्हाला खूप होणार आहेत, कारण तुम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपण जे काही लक्ष्मीपूजन करतो किंवा धनत्रयोदशीची पूजा असेल तर त्यामध्ये आपल्याला लाह्या आणि बत्ताशे लागतात। पुढची महत्त्वाची वस्तू ती म्हणजे लक्ष्मी गणेशाची मूर्ती। जर तुमच्या घरी लक्ष्मी गणेशाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला ही गोष्ट खरेदी करण्याची गरज नाही, पण ज्यांच्या घरी नाही त्यांनी मात्र या दिवशी लक्ष्मी गणेशाची मूर्ती किंवा लक्ष्मी गणेशाचे नाणेसुद्धा मिळतात, पितळाचे किंवा चांदीचे, तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। आपण धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री गणेशांसोबत माता लक्ष्मीची पूजा करतो। तुमच्याकडे नसेल किंवा एकत्रित संपूर्ण किंवा चांदीपासून किंवा सोन्यापासून लक्ष्मी गणेशाची मूर्ती खरेदी करू शकता किंवा तुम्ही मातीची सुद्धा लक्ष्मी गणेशाची मूर्ती खरेदी केली तरी सुद्धा काही हरकत नाही। दिवाळीनिमित्त या मूर्तीची आपण पूजा करायची आहे, यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण नक्कीच राहते। दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी। अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी गणेश लक्ष्मीच्या मूर्तीची खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटांपासून सुटका होते। ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी, पण लक्षात ठेवा की या मूर्तीची उंची जास्त नसावी। यानंतरची वस्तू आहे धातूचं कोणतेही साहित्य, जसे की सोनं, चांदी, पितळ। या दिवशी या 3 धातूंच्या वस्तूंच्या खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। धनत्रयोदशीच्या सर्वात आधी भांडी खरेदी करणे शुभ ठरतं। भांड्यांमध्ये पितळाची भांडी अवश्य खरेदी करावी। या दिवशी धन्वंतरी देव अमृत कलश घेऊन समुद्रातून बाहेर निघाले होते असे म्हणतात। सोने चांदीची वस्तू किंवा पितळेची वस्तू आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली तर भाग्योदय होतो, नशीब प्रबळ बनतं अशी मान्यता आहे। धातूपासून बनलेली भांडी असतील किंवा जे अलंकार असतील म्हणजे दागिने असतील, यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो। सोनं आणि चांदी भगवान कुबेराचे प्रिय धातू आहेत। जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने किंवा चांदीचं नाणं नक्की खरेदी करा। या दिवशी चांदी खरेदी केल्याने यश, कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे। यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचं स्वरूप असणारं श्रीयंत्र नक्कीच खरेदी करावे आणि ते आपल्या घरी घेऊन यावं। श्रीयंत्र घरात असल्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमन होतं, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि या दिवशी म्हणूनच आपण श्रीयंत्र सुद्धा खरेदी करायला हवं। दिवाळीच्या रात्री या श्रीयंत्राची सुद्धा आपण विधिवत पूजा करायला हवी। पूजा संपन्न झाल्यानंतर आपण हे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरामधल्या पैसे ठेवत असतील त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे श्रीयंत्र ठेवले तरी चालेल। ज्या ठिकाणी तुम्ही हे श्रीयंत्र ठेवलं त्या ठिकाणी धनाची बरकत सतत होत राहते अशी मान्यता आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे शंख। शंखाला सुख, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं। शिवाय शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाऊ सुद्धा असतो, म्हणून
धनत्रयोदशीच्या दिवशी आपण शंख सुद्धा नक्की खरेदी करा, ते अत्यंत शुभ मानलं जातं। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण शंखाला खरेदी करून नक्की घेऊन या। तर कोणता शंख खरेदी करावा, या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे खूप शुभ मानले जाईल आणि याचे लाभ सुद्धा आपल्याला अनेक होतात। तर या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची खरेदी नक्की करा। धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी करणं शुभ मानलं जातं। या दिवशी तुम्ही घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी। दिवाळी पूजेच्या वेळी शंखनाद नक्की करावा, यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होते। यानंतर वस्तू आहे बिझनेस किंवा नोकरीशी निगडित वस्तू। वास्तू एक्सपर्ट्स मानतात की धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या बिझनेस किंवा नोकरीशी निगडित वस्तूंची खरेदी केल्यास ते शुभ असतं। यामुळे प्रगतीची दारं उघडतात आणि तुम्हाला भरपूर यश मिळतं। जसं तुम्ही व्यापारी असाल तर वही खातं खरेदी करावं आणि जर शिक्षक असाल तर पेन किंवा पुस्तक जरूर खरेदी करावं। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कुबेराची मूर्ती किंवा तस्वीर। धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेरांची मूर्ती किंवा तस्वीर म्हणजे फोटो खरेदी करून आपण आपल्या घरी घेऊन येऊ शकता। त्यांची पूजा सुद्धा आपण करू शकता। जर तुम्हाला ही मूर्ती किंवा फोटो घ्यायचा नसेल तर कुबेर यंत्र घेऊन येऊ शकता। जर तुम्ही कुबेराची मूर्ती किंवा कुबेराचा फोटो घेतला तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवू शकता। जिथे तुमचं धनाचं स्थान आहे तिथे सुद्धा तुम्हाला ही मूर्ती किंवा फोटो ठेवता येईल। तुमचा गल्ला असेल किंवा तिजोरी कपाट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कुबेराची मूर्ती स्थापन करता येईल। यामुळे धनाची देवता कुबेर म्हणजेच देवी देवतांचे खजिनदार कुबेर यांना आपण म्हणतो, तर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घराची प्रगती होत राहते। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे झाडू। झाडूला धनाची देवी महालक्ष्मी देवीचे प्रतीक मानलं जातं। दिवाळीच्या पावन उत्सवावर ती आपण नवीन झाडू जर खरेदी केला आणि तो आपल्या घरी घेऊन आपण आलो तर घरामध्ये साफसफाई सातत्याने होत राहते। मंगळवारचा किंवा शुक्रवारचा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। झाडू जेव्हा तुम्ही विकत घ्याल त्याचबरोबर झाडाचे एक छोटंसं फळ किंवा खोड आपण ज्याला म्हणतो म्हणजे झाडूचा एक तोडलेला एक कोपरा तो सुद्धा देतात, तर तो सुद्धा नक्की घरी घेऊन या। या दिवशी झाडू खरेदी करावा असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने झाडू आपलं घर स्वच्छ करतो तसंच या दिवशी झाडूची खरेदी केल्याने सर्व वाईट गोष्टींची आणि दारिद्र्याची स्वच्छता होते, तसंच घरात सुखाचं आगमन होतं। नंतर धनत्रयोदशी दिवशी आपण झाडूची खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची बरकत नेहमी होत राहते, कारण झाडू सुद्धा माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि हा झाडू घरी घेऊन आल्यानंतर त्याला एक सफेद रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा धागा आपल्याला जरूर बांधायचा आहे। यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे मीठ। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मिठाचा एक पुडा आपल्या घरी घेऊन यायचा आहे। दिवाळीचे जे 5 दिवस असतात किंवा 6 दिवस असतात या दिवसांमध्ये याच मिठाचा वापर आपल्याला करायचा आहे। जे मीठ आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेलं आहे, आपण जे काही खाद्यपदार्थ बनवू किंवा फराळ बनवू त्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच मिठाचा वापर करायचा आहे। त्यामुळे घरामध्ये सुख शांती निर्माण होते। दिवाळीचे जे 5-6 दिवस आहेत तेव्हा आपण या मिठाला थोडं थोडं आपल्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि याने आपली फरशी किंवा जमीन जी आहे ती आपण स्वच्छ करू शकतो। याच मिठामुळे किंवा मीठ पाण्यामध्ये टाकून आपण फरशी पुसल्यामुळे किंवा देवपूजेची जागा स्वच्छ केल्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मकता असेल, नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते अशी मान्यता आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे धने। धन्याला धनाचं प्रतीक मानलं जातं, म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धने नक्की खरेदी करून घेऊन या दिवाळीच्या दिवशी आपल्याला या धनाची पूजा सुद्धा करायची आहे किंवा धने आणि गूळ प्रसाद म्हणून ठेवायचा आहे। आणि नंतर हे धने आपण आपल्या घरामध्ये जर काही कुंडी ठेवलेली असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही हे धने टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर तुमची छोटीशी परसबाग असेल, घरामध्ये तुम्ही झाडाच्या कुंड्या ठेवलेल्या असतील तर तिथे सुद्धा तुम्हाला हे धने टाकता येतील। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण गोमती चक्र सुद्धा खरेदी नक्की करावी। यामध्ये आपण 5, 7, 11, 21 अशा संख्येमध्ये गोमती चक्र खरेदी करू शकतो। गोमती चक्र हे प्रत्यक्ष भगवान श्री हरी विष्णूंचं प्रतीक आहे।
यामुळे जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र आपल्या घरामध्ये आणले आणि त्यांची दिवाळीच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली आणि आपल्या तिजोरीमध्ये जर ते ठेवले तर नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि या गोमती चक्रांना आपण आपल्या गळ्यामध्ये सुद्धा घालू शकतो, ते सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कवडी। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कवडीची खरेदी नक्की करा। यामध्ये आपण 5, 7, 11 म्हणजे विषम संख्येमध्ये कवड्या खरेदी करू शकतो। ज्या घरामध्ये कवडी असते त्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमी पडत नाही, म्हणून एक तरी कवडी आपल्या देवघरामध्ये तुम्ही स्थान देऊ शकता किंवा लाल कपड्यामध्ये बांधून या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे सातमुखी रुद्राक्ष। रुद्राक्षाचा जन्म हा जनकल्याणासाठी भगवान शिवशंकरांच्या अश्रूमधून झाला होता। धनत्रयोदशीच्या दिवशी सातमुखी रुद्राक्ष घरात आणल्यामुळे माता लक्ष्मी सोबतच भगवान शिवशंकरांचा शिवशंभूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो अशी मान्यता आहे। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे दिवा किंवा पणती। या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पणत्यांची खरेदी नक्की करा किंवा एक तरी पिठाचा दिवा करून लावा। या दिवशी आपण यमदेवांची पूजा सुद्धा करतो। यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्टा। कमळगट्टा काय असतं तर कमळगट्टा हे कमळाच्या बिया असतात। धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेची नक्की खरेदी करा। माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी वस्तू म्हणजे कमळगट्ट्याची माळ। तुम्हाला जर देवीच्या कोणत्याही रूपाचा जर जप करायचा असेल किंवा माता लक्ष्मीचा जप करायचा असेल तर मंत्र जाप करायचा असेल तर त्यासाठी कमळगट्ट्याची माळ अत्यंत शुभ मानली जाते। कमीत कमी 7 या संख्येमध्ये कमळगट्टा तुम्ही खरेदी करून आणा आणि त्यांना आपल्या देवघरामध्ये स्थान द्या। पण लक्षात ठेवा ही कमळगट्ट्याची माळ कधीही ओली करायची नाही। यामध्ये कमळाच्या बिया असतात। कमळगट्टे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कमळाच्या बिया असतात आणि त्यांना जर पाणी लागलं तर ती माळ खराब होऊ शकते किंवा त्यांना बुरशी येऊ शकते। त्यामुळे तुम्ही या माळेला चुकूनही पाणी लावू नका। दुसरं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी कुंकू खरेदी करा, मग देवी लक्ष्मीला वाहून स्वतःला देखील लावा। असे केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते, तसेच आपले घर धनधान्याने समृद्ध होते। धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करा, ती घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला ठेवा। यामुळे आपण जणू काही देवीला आमंत्रण देत आहोत असे दिसून येते, म्हणून देवी प्रसन्न होते। परंतु आरती करायला विसरू नका, सोबत देवीला घरी वास करण्यासाठी प्रार्थना देखील करा। धनत्रयोदशीपासून दिवे लावण्याच्या परंपरेला सुरुवात होते, म्हणून दिवे खरेदी करा आणि दिवे जरूर लावा। धनत्रयोदशीला अख्खे धने खरेदी करावेत, मग ते देवी लक्ष्मी आणि धन्वंतरीला अर्पण करावेत। त्यानंतर लक्ष्मी व धन्वंतरी समोर तुपाचा दिवा लावून आरती करावी। आरतीनंतर धने प्रसाद रूपी धने सर्वांना वाटावेत। धनत्रयोदशीच्या दिवशी धने, दिवा, लक्ष्मीची पावले, कुंकू तसेच बत्तासे खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हा देवी लक्ष्मीचा आवडता प्रसाद आहे असे मानले जाते, परंतु रंगीत बत्तासा न घेता पांढरा बत्तासा घ्यावा, मग तो देवी लक्ष्मी देवीला अर्पण करावा। त्याबरोबर आयुष्यभर लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून प्रार्थना करावी। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।